आपल्यापैकी अनेकांना कधी ना कधी कर्ज घ्यावेच लागते. विशेषतः गाडीसाठी आणि घरासाठी सर्रास कर्ज घेतले जाते. कर्ज का घेतले जाते, कर्ज घ्यावे की नाही, इथे हा विषयच नाही. कर्ज घेतले तर त्याच्या परतफेडीची व्यवस्था झाली पाहिजे. म्हणजेच एक ठराविक रकमेचे कर्ज घेतल्यानंतर ठराविक मुदतीत आपल्याला जी रक्कम भरावी लागेल ती एकंदर किती असू शकेल याचा अंदाज आपल्याला अगोदरच यायला हवा. या उद्देशाने आजचा हा अध्याय आहे. नमस्कार, मी आहे भागुजी बुरुड. चला शिकूया या माझ्या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत कर्ज, त्यावरील व्याज, तेही चक्रवाढ व्याज कसे काढायचे, कर्ज प्लस व्याजाची रक्कम शेवटी काय असेल हे आपल्याला अगोदरच समजले तर अधिक चांगले. आणि त्यासाठी जी तजवीज करावी लागणार आहे ती पण आपण करू शकू. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. चला तर आपण एक्सेल वर्कबुक ओपन करूया, कारण हे चक्रवाढ व्याज आपण एक्सेलच्या मदतीने काढणार आहोत. इथे आपल्याला फ्युचर व्हॅल्यू काढायची आहे. आता इथे पहा, हे वर्कबुक ओपन झालेलं आहे आणि इथे काही माहिती दिलेली आहे. यात मांडलेलं गणित पहिल्यांदा आपण गणिती पद्धतीने समजून घेणार आहोत आणि नंतर एक्सेलची मदत घेऊन फ्युचर व्हॅल्यू काढणार आहोत. चला तर आपण प्रत्यक्ष वर्कबुक कडे वळूया. एक्झाम्पल ऑफ कंबाइंड फॉर्म्युला इन एक्सेल बाय युजिंग कॅरेट किंवा पॉवर साइन, फ्युचर व्हॅल्यू विथ कंपाऊंड इंटरेस्ट. आणि त्यासाठी मांडलेला फॉर्म्युला आहे पहा, PV इंटू 1 प्लस R डिवायडेड बाय N कॅरेट N इंटू T. हे सूत्र आहे ह्या गणिताचं. यात मांडलेल्या संज्ञा पहा, R, N, T वगैरे वगैरे, PV, त्याचं एक्सप्लेनेशन इथं खाली दिले आपल्याला. सपोज यू हॅव PV म्हणजे प्रेझेंट व्हॅल्यू इन सेल A. ह्या सेल A मध्ये प्रेझेंट व्हॅल्यू दाखवली. R अॅन्युअल इंटरेस्ट रेट इन सेल A2 मध्ये अॅन्युअल इंटरेस्ट रेट दाखवलाय. नंतर N नंबर ऑफ कंपाऊंडिंग पिरियड पर इयर इन सेल A3, हा A3 मध्ये दाखवलेला आहे. नंतर T नंबर ऑफ इयर्स इन सेल A4, इथे शॉर्ट मध्येच दिले. हे खरं तर हे रिपेमेंट टर्म आहे. T म्हणजे रिपेमेंट टर्म आहे. ही T म्हणजे टर्म. रिपेमेंट टर्म किती वर्षाचे हे विचारले. A4 मध्ये दिलेले आणि ते A4 मध्ये किती दिलेले, 5 दिलेले. तर अशा प्रकारे ह्या गणिताचे जे सूत्र मांडले त्याचं हे एक्सप्लेनेशन आहे. तर आपण प्रत्यक्ष ह्या गोष्टीकडे वळूया. इथे हे जे 5 लाख दिलेलं आहे कर्जाची रक्कम आहे. त्या कर्जावर दिलेलं व्याजाची टक्केवारी जी आहे ती 8% व्याज घेतले जाईल. नंतर इथे कंपाऊंडिंग पिरियड दिलंय आणि इथे ही टर्म दिलेली आणि 5 वर्षापर्यंत तुम्हाला त्या कर्जाची परतफेड करावी लागणार आहे. मग ते EMI तुम्ही मंथली घ्या, हाफ इयरली घ्या, क्वार्टरली घ्या किंवा इयरली घ्या, त्या स्वरूपात तुम्हाला ती परतफेड करावी लागणार आहे. हे जे मांडलेलं आहे तर हे 8% आहे, तर ते असं होऊ शकतं 8/100. आणि 8/100ची जी फोड होती, जे तुम्ही दशांश चिन्हात मांडाल तर ते असं येईल 0.08. म्हणजे 8ला 100ने भागलं तुम्ही तर 0.08 असं येईल. आता इथे खरा प्रश्न इथे काय म्हटलेले, हे N जे आहे ते म्हटले नंबर ऑफ कंपाऊंडिंग पिरियड. जर एवढं तुम्ही लक्षात घेतलं तर कंपाऊंडिंग पिरियड काय येणार आहे. जर टर्म ही 5 वर्षाची असेल तर कंपाऊंडिंग किती वर्ष होणार आहे, 4 वर्ष होईल. असं सरळ सरळ म्हणता येईल. मग इथे 4 लिहायला पाहिजे वगैरे वगैरे. परत एकदा आपण हे वाचायचं आहे, नंबर ऑफ कंपाऊंडिंग पिरियड पर इयर. हा पर इयर जे आहे ना, यातच खरं महत्वाचं आहे. कारण आपण सरळ सरळ
असं वाचतो की नंबर ऑफ कंपाऊंडिंग पिरियड. तर आपण सरळ असं लक्षात घेतो की 4 वर्ष येईल, 5 वर्ष टर्म असेल तर. पण तसं नाही आहे. हे कंपाऊंडिंग पिरियड पर इयर असं म्हटलेले आहे. मग कंपाऊंडिंग तुम्ही महिन्याला करणार आहे का? कंपाऊंडिंग तुम्ही तिमाही करणार आहात का? कंपाऊंडिंग 6 माही करणार आहात का? वर्षाला करणार आहात? तर ह्या याचा उद्देश आहे. नंबर ऑफ कंपाऊंडिंग पिरियड पर इयर. ते पर इयर विचारले त्यांनी. पर इयर किती वेळात कंपाऊंडिंग करणार आहात. तर आपलं गणित जे आहे ते 4 जे म्हणत होतो आपण, ते 4 इथे 1 येईल. वर्षातून एकदाच कंपाऊंडिंग करणार आहे आम्ही. तर हे वर्षातून एकदा कंपाऊंडिंग. विशेषतः लोन हे बऱ्याच वेळा जर चक्रवाढ असेल तर कंपाऊंडिंग हाफ इयरली असंही असू शकतं. म्हणजे मंथली कंपाऊंडिंग किंवा क्वार्टरली कंपाऊंडिंग असं शक्यतो नसतं, पण हाफ इयरली मात्र जरूर असू शकतं. पण आपण इथे इयरलीचा विचार करणार आहोत. कंपाऊंडिंग इयरली म्हणून वर्षातून किती वेळा कंपाऊंड करणार आहे, तर एकच वेळा कंपाऊंड कर. तर ही टर्म व्यवस्थित समजावून घेणं गरजेचं आहे. म्हणजे आपण आपल्याला जर गणित आलं असेल परीक्षेत, तर तिथेही हे व्यवस्थित वाचून घ्या. हे व्यवस्थित वाचून घ्या जेणेकरून आपलं उत्तर काढायला चुकणार नाही. तर म्हणून इथे ही कंपाऊंडिंग टर्म पर इयर एक आलेली आहे. आणि ही तर तुम्हाला कळलंच आहे की ही रिपेमेंट टर्म आहे, ती 5 वर्षाची आहे. 8/100 0.08 असं आलं. इथे आपला जो फॉर्म्युला आहे त्याच्यात ह्या आर म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट आहे आणि एन म्हणजे काय आहे, कंपाऊंडिंग पिरियड आहे पर इयर. कंपाऊंडिंग पिरियड पर इयर आहे. तर इथे आपल्याला सूत्र काय दाखवले, आर भागिले एन. म्हणून आपण इथे ते आर भागिले एन केलं. आर म्हणजे काय आलं 0.08 भागिले एन म्हणजे काय आलं, हा पिरियड आला, कंपाऊंडिंग पिरियड पर इयर. तर ते केल्यानंतर आपल्याला उत्तर हे आलंय. आता पुढे जायचं म्हटलं तर पुढे काय केलेलं आहे, इथे सूत्रात काय केलेलं आहे, +1 आहे. हे आर भागिले एन +1 आहे. म्हणून इथे आपण हे आता अजूनही आपण हे फक्त गणिती सूत्रानुसारच पाहत आहोत. तर इथे हे अधिक हे एक आलं इथपर्यंत. हे कंसात जे आहे तिथपर्यंत आपण पाहून घेतलेलं आहे. इथे एक जे मिळवलंय ते आपलं मुद्दल आहे. 1 रुपयाच्या हिशोबाने हे कॅल्क्युलेशन सुरू झालेलं आहे. पहा, तर इथे 1 रुपया हे मुद्दल मिळवले म्हणजे 1 + R / N असं जे आहे त्याचं उत्तर हे आहे. 1 रुपया मुद्दल मिळून आणि व्याज मिळून हे आलेलं आहे. आता पुढे जर आपण जायचं म्हटलं 1.08 आणि कॅरेटचं साईन येते आणि पुढे 5 आलेले, तर ते करून हे उत्तर आलेले. आपण आता इथे खुलासा केलाय. आता इथे खुलासा झालाच आहे तुम्हाला. तर हा खुलासा केल्यानंतर आपल्याला हा जो पहिला ब्रॅकेट आहे त्या ब्रॅकेटमध्ये असलेल्या गोष्टी 1 + R / N त्याचं उत्तर आपल्याला हे आलं. हा पहिला ब्रॅकेट सोडवला आपण. नंतर आपण दुसरा ब्रॅकेट घेतला N × T. N × T म्हणजे आपला हा N आला आणि हा T आलेला आहे. तर N × T त्याचं उत्तर आपलं आलंय 5. म्हणजे 1 × 5. 1 × 5 त्याचं उत्तर आलं आपलं 5. आता इथे परत पहिल्यांदा आपण इथे मांडलेले हे पूर्ण आले. हे दोन्ही जे कंस मांडलेले आहेत ते इथे घेतले आपण आणि त्याचं उत्तर आपल्याला हे आलेले. इथे काय केले आपण, हे गुणिले हे. गुणिले म्हणायचं नाही याला, कारण इथे जे मांडलेले हे कॅरेटचं साईन आहे. तर हे कॅरेट पहिल्यांदा आपल्याला समजून घ्यायचे. हे कॅरेट म्हणजे घातांक. गणितामध्ये हे साईन जेव्हा वापरलं जातं तेव्हा ते घातांक स्वरूपात वापरलं जातं. किंवा इंग्लिशमध्ये जेव्हा ते गणित मांडलं जातं पॉवर साईन असं म्हटलं जाते त्याला. म्हणजे 5चा वर्ग असेल तर काय म्हटलं जाईल, 2 = पॉवर साईन ऑफ 5 असं म्हटलं जाईल. तर पॉवर साईन किंवा कॅरेट
असे ज्याला म्हटलं जातं त्या कॅरेटला आपण मराठीत घातांक म्हणतो. आता घातांक म्हटल्यानंतर तुम्हाला लक्षात आलंच असेल की घातांक म्हणजे नेमकं काय. तर घातांक म्हणजे इथे मांडले पहा, हे 1.08 हे जे आले त्याचा घातांक हा 5 आलाय. म्हणजे काय की ह्या गणितातला, ह्या सूत्रातला पहिला जो पार्ट आलाय त्याचा घातांक इथे मांडलेला आहे. तो घातांक आलाय 5, म्हणून इथे 5 मांडले. 1.08चा घातांक 5 असं मांडले. आणि ह्या घातांकाची आपण इथे फोड केलेली आहे. म्हणजे आपण जसं वर्ग मांडताना 5चा वर्ग उत्तर मांडताना आपण काय करणार, 5 गुणिले 5 बरोबर 5चा वर्ग आला 25. तसं इथे आता 1.08चा 5वा घातांक आहे, तर तो आपण इथे मांडून दाखवलेला आहे. इथे पहा, इथे 5 वेळा याचा गुणाकार झालेला आहे. पाहिजे 1.08 गुणिले 1.08 असं 5 वेळा मांडलेलं आहे. आणि ते मांडल्यानंतर आपलं इथे उत्तर आलेलं आहे. आता हे उत्तर का आलेले, कशाचं आले, तर 1 रुपयाची 5 वर्षे मुदतीसाठी चक्रवाढ पद्धतीने मुद्दलासह ही रक्कम आलेली आहे. हे कॅरेट साइन जे वापरले ते घातांक या स्वरूपात आहे. इथे तुम्हाला आता लक्षात आलं असेल 1.08चा हा घातांक आहे. तर अशा प्रकारे आपण हे गणिती पद्धतीने मांडत असताना 1.08 कॅरेट 5 म्हणजेच हे उत्तर आलं त्याचं. आणि ह्याच उत्तराचा आता आपण PV पण मांडली. PV म्हणजे काय, आपली प्रेझेंट व्हॅल्यू आहे. प्रेझेंट व्हॅल्यू काय आहे, तर ही मांडली. तर ही व्हॅल्यू गुणिले हे 1 रुपयाची जी आपण फ्युचर व्हॅल्यू काढली त्याला कर्जाच्या रकमेने गुणलं आणि ती ही व्हॅल्यू आली आपली. ही व्हॅल्यू अशी आलेली आहे. आता ही व्हॅल्यू आपण एक्सेलमध्ये इथे मांडलेली आहे. पहा, हे आता आपण सर्व गणिती पद्धतीने काढलेले, इथे मात्र आपण एक्सेलमध्ये मांडलेले. इज इक्वल टू PV इंटू 1 प्लस R डिवायडेड बाय N कॅरेट N इंटू T असं जे केले त्याचं उत्तर इथे आलेलं आहे. पहा, तर इथे काय केलं आपण, A1 इंटू A1 काय आहे, PV, A1 इंटू ब्रॅकेट 1 प्लस R डिवायडेड बाय N असं मांडलं. नंतर कॅरेट साईन आलं. आता हे कॅरेट साईन जे आहे ते इथे मांडताना आपण शिफ्ट प्लस 6 हे फिगर किंवा संख्याचं जे बटन आहे कीबोर्डवर ते प्रेस करतो आपण आणि त्याने ते हे साईन येतं. आणि पुढे गुणाकार कशाचा केलाय, N इंटू T, म्हणजे हे N आहे आणि हे T आहे, तर ह्या दोघांचा गुणाकार आहे तिथे. असं करून हे उत्तर आलेलं आहे आपलं. एक्सेलच्या मेथडनी आणि गणिती मेथडनी हे उत्तर एकदम बरोबर आलेलं आहे. तर आता इथपर्यंत आपण हे गणित सोडवलेलं आहे. आता आपण जे पाहणार आहोत ते चक्रवाढ व्याज कसं आणि किती असं पाहणार आहोत. इथे चक्रवाढ व्याज काढलं गेलेलं आहे. पहा, इथे हाच खरा महत्वाचा मुद्दा होता आपल्या याच्यात, की आपण मुद्दल, ठीक आहे, मुद्दल आपल्याला माहिती आहे 5 लाख आहे, व्याजासह भरलेली रक्कम ही फीचर व्हॅल्यू आपण काढलेली आहे. पण ह्या फीचर व्हॅल्यूमध्ये दर वर्षाला व्याज किती येत गेलं हे आपण इथं पाहिलं गेले. पहिल्या वर्षाचं व्याज आले ते कसं काढलं पहा आपण. तर आता हे आपण एक्सेलच्या पद्धतीने काढतोय. हे C3 गुणिले A1 असं केलं आणि ते सरळ व्याज आपल्याला इथं आलं. इथं सरळ व्याज आलं पहिल्या वर्षी सरळ व्याज आलं. दुसऱ्या वर्षी काय झालं की इथे आपल्याला चक्रवाढ पद्धतीने व्याज काढायचे. तर हे व्याज काढत असताना आपण काय केलं, C घेण्याऐवजी आपण इथे E घेतले. E म्हणजे हा 1 रुपयात मुद्दल मिळालेला आहे आणि 1 रुपयाचं हे चक्रवाढ व्याज 1 वर्षाचं आलेलं आहे. म्हणून इथे आपण हा E3 घेतला गुणिले इंटू ब्रॅकेट A1 प्लस H1 हे पुढच्या वर्षासाठी व्याज काढण्यासाठी मुद्दल झालं, कारण आपण चक्रवाढ पद्धतीने काढतो. तर अशा प्रकारे हे सूत्र मांडलं आणि पुढे
मायनस पुन्हा A1 केलं. कारण इथे आपण व्याजासह रक्कम काढत नाही, फक्त व्याज काढतोय. म्हणून आपण इथे हे कमी केलं. का? तर इथे जी सूत्र आलेलं आहे, इथे जी व्हॅल्यू आलेली आहे ती 1 रुपयाची व्याजासह आलेली आहे आणि त्याला आपण इथे गुणलेलं आहे. तर अशा पद्धतीने ही रक्कम घेतल्यानंतर आपण अशा पद्धतीने हे सूत्र आपण एक्सेलच्या पद्धतीने मांडलं आणि मग पुढे आपल्याला ड्रॅग करायचं माहीत आहे. ते ड्रॅग करत गेलो पुढे आणि ते ड्रॅग केल्यानंतर आपल्याला उत्तर इथे आलं. हे व्याज जे आलेले ते 2,34,664 आलं. इथे पहा 7,34,664 आलं. याच्यातले 5 लाख काढले तर आपलं हे व्याजाची रक्कम येते आणि ही व्याज चक्रवाढ पद्धतीने आलेलं आहे. आता पहिल्या वर्षी आपल्याला 40,000 होतो, तर 5 वर्षांनी किती होणार आहे? ते 2 लाख होणार आहे. सरळ व्याज या पद्धतीने आलं आपल्याला. तर असे 2 प्रकार झाले, चक्रवाढ आणि सरळ व्याज. इथं जे गणितात मांडलेलं आहे, इथं हा शेल फिक्स केलाय. कारण हा शेल फिक्स केला का? तो हा कायम स्थिर राहणार आहे, प्रत्येक वेळी त्याच्याशीच गुणाकार होणार आहे. तसंच पुढचं जे फिक्सिंग केले किंवा फिक्स केलाय हा शेल, तो A1. हा A1 पण आपण फिक्स केला, कारण हा A1 प्रत्येक वर्षी याच्याशी गुणला जाणार आहे. तसंच हा वजा करताना पण तो चाललेला आहे, म्हणून ते फिक्स केलं. आता H2 हा इथे मांडलेला आहे आपण ह्या सूत्रात. तर हा H2 फिक्स का केला नाही? तर हे पुढे जाताना पुढच्या वर्षी A1 बरोबर हे अधिक होणार आहे, हे व्याज अधिक होणार आहे, म्हणजे ते चक्रवाढ पद्धतीने उत्तर आपल्याला मिळत जाणार आहे. म्हणजे त्यासाठी हा H1 फिक्स केलेला नाही. तर अशा पद्धतीने हे आपण चक्रवाढ व्याज काढलेले आहे. उत्तर अशा पद्धतीने काढलं आपण. चक्रवाढ व्याज स्वतंत्रपणे पण काढलं, सरळ व्याज पण याच्यात आलं आणि आपल्याला जी फ्युचर व्हॅल्यू आहे, म्हणजे ही किंवा ही समजा एकच आहे, ती किती आहे, आपल्याला एकंदर रक्कम किती भरावी लागेल. 5 लाख असं जर आपण कर्ज काढलं तर एकंदरीत रक्कम किती भरावी लागणार आहे हे पहिल्यांदाच आपल्याला समजलं तर त्याप्रमाणे आपण त्या रकमेची सोय करू शकतो परतफेडीची. धन्यवाद.